31 आहे ना आता, त्याच्यामुळे मग छान सजवले हे रेस्टॉरंट आणि खूप छान दिसत आहेत. वरचं करून टाकू. ताळोबामध्येच भेटली ताईंना आम्हाला रूम. छान रिसॉर्ट आहे हे आणि मस्त आहे. आता मी तुम्हाला रूम पण दाखवते आमची कशी आहे ते. सुजाताताईचे मुलं सगळे माहीत आहे का, आम्ही सोबत होतो. त्यांनी आम्हाला पूर्ण ताळोबा दाखवलं त्यांनी, म्हणजे जिथे जिथे वाघ असतात ना, तो एरिया पूर्ण दाखवला. पण माहीत आहे का, माझ्याजवळ मोबाईल नव्हता, तर त्याच्यामुळे काय झालं, असा वाघ गेला आणि मी मोबाईल काढेपर्यंत पटकन तो आतमध्ये गेला, तर त्याच्यामुळे तो दिसला नाही आणि मी खूप मिस केलं. आणि तुम्हाला पण दाखवत होते एकदमच आला तो गाडीच्या समोर, म्हणजे एकदम पुढे चालला होता तो जंगलामध्ये रोडवरून, आणि आम्हाला दिसला आणि मोबाईल ओपन करेपर्यंत गेला. तर ताईंनो आम्ही रूममध्ये आलो आणि फ्रेश वगैरे झालो. तर आता चाललेलं आहे आम्ही जेवायला. आणि मुलांना पण आता भूक लागल्या, कारण की खूप फिरलो आम्ही आज ताईंसोबत, आणि माझे भाचे पण होते सोबत, आणि ताईंची सून वगैरे. खूप मज्जा आली आज खूप. आणि कालपासून आलेलो होतो आम्ही ताईकडे, आणि वेळ कसा गेला समजलं पण नाही. आणि ते गेले घरी, आणि आता आम्ही काही रेस्टॉरंटमध्ये आलेलं आहे. ते घरी चला म्हणत, पण आम्ही म्हणजे मुलांना कसं असं जंगलात आल्यासारखं वाटलं पाहिजे, म्हणे मम्मी आपण रेस्टॉरंट बुक करू आपण, तर म्हणून आम्ही इथे आलेलं आहे आम्ही. आता चला आता जेवायला. काय भाजी, काय नॉनव्हेज वगैरे नाही, चिकन आहे का? घ्या ना तुम्ही. हे आहे कॅन्टीन ताईंना. आणि जेवण एवढं छान होतं ना, मस्त जेवण झालं आमचं. आता मी चाललो रूममध्ये. कसं झालं बाबा जेवण? मस्त. आणि रात्रीचं हे रेस्टॉरंट पाहू शकता तुम्ही, किती छान दिसते. ही आहे आमची रूम. आणि पोरं थंडीचे झोपले होते, आत्ताच आले जेवण करून. आणि पाहू शकता छान, त्यांनी आम्हाला कॉफी वगैरे पण दिली. आणि TV पण आहे, 2 बेड आहेत. एक छोटा बेड आणि एक मोठा बेड. आणि इकडे सामान वगैरे ठेवायला, हे आमचं सामान ठेवलं आम्ही इथे. हँगर वगैरे पण आहेत. हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर आजचा दिवस आहे आमचा 3रा चंद्रपूरचा. आता आम्ही आहे ताळोबा जंगलमध्ये. रात्रीच रूम बुक केलेली होती,
तर आज मग रात्री छान जेवण वगैरे झालं आणि छान एन्जॉय केलं आम्ही, कारण की 31st आहे आता, त्याच्यामुळे सगळी गर्दी आणि लाईटिंग वगैरे प्रत्येक हॉटेलमध्ये, रिसॉर्टमध्ये, आणि खूप मजा आली रात्री. आता आमचं चेकआउट आहे. आता निघतो आम्ही इथे नाश्ता वगैरे करून, आणि नाश्ता काय हे पण तुम्हाला दाखवते, आणि माझी रूम पण दाखवली तुम्हाला. आता रूमच्या बाहेर कसं वातावरण आहे हे सगळं दाखवते मी तुम्हाला. रूमच्या बाहेर पाहू शकता तुम्ही, पूर्ण सगळीकडे माहीत आहे का जंगलच जंगल आहे. हे बघा, पूर्ण जंगल आहे आणि एकदम शांत वातावरण आहे, आणि एवढं छान वाटते ना, खूप छान वाटते, एकदम मस्त शांत वातावरण, आणि हॉटेल पण छान आहे. चला तर आपण आता, मी तुम्हाला रात्री बाहेरचं सगळं दाखवलं होतं, आता दिवसा कसं दिसते ते पाहू आपण. चला तर, ही आहे आमची रूम आणि आजूबाजूचा परिसर पाहू शकता तुम्ही ताईनो. आणि चला समोर पण दाखवते तुम्हाला, किती छान आहे, आणि पाहू शकता तुम्ही लॉन, आणि खूप छान आहे. रात्री पण खूप छान दिसत होतं. हे बघा, सकाळी चालेल ना. हे ताईची लहानी सून आणि ही नात. ते बघा, ही मुलगी आहे माझी. काल माहिती आहे का, काल नव्हती ही, तर आज ती आम्हाला स्पेशल भेटायला आली हॉटेलमध्ये. सांग ना ग, तुझं नाव काय बडा? नंफा. ए, तिचं नाव तसं दर्शिका आहे, म्हणजे स्कूलमध्ये टाकलं आहे, पण आता आम्ही नंफा म्हणतो घरी. हो का, हा. नंफा. थायलंड नेम आहे ते. हो नंफा. तेच ना, नंभा नंभा म्हणून हा. वेगळं वाटते नाव जरा. थायलंडचं नाव आहे हो ते. का, बापरे बाप. आणि हे जे जॅकेटवाले दिसतात ना ताईंनो, तर हे आहेत बर्डमॅन. ताडोबामध्ये माहीत आहे का, यांचा शो असते सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी पक्ष्यांचे आवाज काढतात आणि संध्याकाळी प्राण्यांचे आवाज काढतात, आणि हुबेहूब काढतात ताईंनो, हुबेहूब. म्हणजे त्यांचा आवाज ऐकून माहीत आहे का, पक्ष्यांचा आवाज काढला ना तर त्यांच्याजवळ पक्षी येतात, आणि ॲनिमलचा आवाज काढला तर ते घाबरतात ॲनिमल्स, आणि लोक पण सावध होतात. म्हणजे एवढा हुबेहूब आवाज आहे यांचा. पण त्यांचं माहीत आहे का, आम्ही शो मिस केला, आम्हाला माहीत नव्हतं. नंतर मग आम्हाला याने आपल्या विकासने सांगितलं की यांचा शो असते म्हणून, पण आम्हाला इकडे यायचं होतं. पण तरी त्यांनी बरीच माहिती दिली आम्हाला. आणि सुमेध वाघमारे जर या नावाने आपण यूट्यूबवर सर्च केलं ना, तर यांची खूप माहिती पाहायला मिळते, आणि त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आपल्याला पाहायला मिळतात. तर यांच्यासोबत पण आमची भेट करून दिली विकासने, आणि थोडेफार आवाज पण काढून दिले, आवाज काढले त्यांनी, कारण की त्यांना हे वेगळं नाही चालत, आणि आपल्या गाडी नेऊन तिथं पार्क करायची, फिरायचं, परत बसायचं, परत दुसऱ्या. नाही ते जसं की लोकांवरती डिपेंड आहे, आणि ते काही बुकिंग नाही होत. मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट. मी माझं प्रोग्राम जे आहे तिथं काय एवढं थोडी राहतं. काय आता वेळ निघून गेला ना, आणि आपल्याला तर जायचं आहे थोड्या वेळाने, त्याच्यामुळे मग दादाचा आवाज नाही येत असेल. ऑगीला डबल करायचं पहिला, ऑगी आणि कॉपरेचे मोठू शिल्प आणि हे सगळे इझी आहे. पण मी स्वतःला हे केलं की सगळे कार्टून दुनिया आहे, डुप्लिकेट आहे. इथं सत्य आहे ना, बरोबर आहे, खरंच. तुम्ही सत्याला निवडा. हो, तुमचा आहे बाबा, इकडे जेव्हा अरे दुसरा बीबी आला काय? कुठे आहे?
तुम्हाला चांगलं वाटलं दादा भेटून? मला एक मस्त खूप आनंद वाटलं. झाला. सर आले स्पेशल. पण हे आम्हाला माहीतच ना, आम्ही सकाळी खरंच आलो असतो. खूप छान छान ऍक्टिव्हिटीज आहे तिथं. हो काय? फक्त एकदा आधी मला आयडिया द्यायची. इथे एवढी नाही आहे. आता इथे बिझी राहतो. मी निघालो जसं इकडे आलो. मी आधी मला काही जरी आयडिया दिली असते ना, मी बोटिंगला टाकलं असतं. तुम्ही बोटिंग अगर नाही यायचा मी राज करतो इथे असं म्हणणं आहे तुमचं. बापरे, माझा अनुभव येऊ द्या त्यात छान आहे रे. रिअल बापरे बाप. ओरिजिनल स्किन आहे बागाची. आणि हे हे ठसे ओरिजिनल. ते दिसतेच ते ओरिजिनल. ओरिजिनल आहे शहरात. हे जे आहे ना ताईंनो, तर हे आहे म्युझियम. याच्यात माहीत आहे का, वाघाचे म्हणजे सापळा आहे आणि जे आवाज आहेत ना वाघाचे, ते सगळे रेकॉर्ड केलेले आहेत. म्हणजे रागात कसा डरकाळी मारतो आणि नॉर्मल असताना कसा आवाज काढतो टायगर, तर हे सगळे आवाज माहीत आहे काय, ओरिजिनल आवाज रेकॉर्डिंग केलेले आहेत आणि ते आपल्याला ऐकायला मिळतात. आणि खरोखर तो आवाज ऐकून असं वाटते की आपल्या आजूबाजूनच वाघ आहे की काय. चला तर आता चाललो आम्ही बफर सफारी. कुठं चाललो आपण? जंगल सफारी. काल माझ्या मोठ्या भाचीने फिरवलं आम्हाला, जंगल सफारी केलं. आणि आज लहान भाची. आम्ही ताईकडे गेलो होतो ना, तर ही दिव्या जी आहे ना, म्हणजे ताईची लहान सून, ही नव्हती घरी. ती कामानिमित्त बाहेर गेलेली होती. त्याच्यामुळे मग तिची ना आमची भेट नव्हती झाली. पण ती दुसऱ्या दिवशी सकाळीच लहान मुलाला घेऊन दोघेही जण, विकास आणि दिव्या, आम्हाला भेटायला आले. आणि वेळेवर आमचा प्रोग्राम ठरला होता. आम्ही अकोल्याला यायला निघालो होतो. पण विकास म्हणत नाही, आपण एकदा आणखी जंगल सफारी करू, कारण की काही सांगता नाही येत म्हणत. मामी आपल्याला वाघ दिसू शकते. कधी कधी काय होते, ते किती वेळा कामानिमित्त बाहेर जातात ना, तर त्यांचे नुसते असे आडवे येतात वाघ. गाडीच्या आडवे येतात आणि त्यांना खूपदा दिसतात. तिथले लोक पण बरेचदा म्हणत होते की आम्ही वाघ पाहायला इथून जाते तिथून जाते. पण आपण स्पेशल त्याला पाहायला गेलं ना, तर एकदाही दिसला नाही, एकदाही नाही. थोडासा टर्न झाला होता. आणि माहीत आहे का, ताळोबा जंगलमध्ये पण गाव आहे, पाहू शकता. हे लोक कसे राहत असतील इथं. आणि माहीत आहे का, पोटा पाण्यासाठी लोकांना राहावंच लागते. हे पहा तलाव, आणि या तलावात पण वाघ वगैरे येतात पाणी प्यायला. कारण की फॉरेस्ट डिपार्टमेंटने काय केलं, एक तलाव आहे, नंतर जागोजागी नाही का, म्हणजे एक पर्टिक्युलर अंतरावर नाही का तळे केलेले छोटे छोटे. तर पाणी पिण्यासाठी वाघ तिथे येणारच आहे सकाळ सायंकाळ. तर 100% ते दिसणारच आहे तो. बरोबर आहे, बरोबर. त्या स्पॉटवर मग जाऊन बरोबर उभं राहायचं. पावसात कसं राहते, बघ किती छान आहेत ते. अरे वा, वाव, किती छान. अगं फोन अरे ते हा तेच आहे का.
नाही 2 होते, एक गेला. 3 होते. कसे बघत यांची. पाय समोर घे पटापट. चाललेला आहे बोटिंगला. दिव्या पण आहे सोबत. आपण बोटिंग करू छान छान. हे बघा तलाव आहे का ग? हे धरण आहे. धरण आहे का? बापरे काय मोठा आहे ग दिव्या. आता तो पक्षी गेला की उडतात बघा त्याच्या खालचे सगळे. त्यांना बघ. पोहोचणे पुढचे पक्षी दिसत का पाण्यात? ते परदेशातून आपल्याकडे येतात. बसले रे वा. डोकं बघा लाल आहे. पाणी कमी आहे पाण्याला. डोक्याचा ना तो मेल. बघ बघ किती छान वाटते ग. ए नंफा पाणी बघत. किती छान वाटत आहे. नंफा एन्जॉय करत आहे. आणि या सुमित दादांनी आम्हाला जे बर्डमॅन आहेत ना त्यांनी एवढी छान माहिती दिली ना पक्ष्यांविषयी. खूप छान माहिती दिली. हा कॉर्मनंट आहे, लिटिल कॉर्मनंट. तिथं बघा एक फांदीवरती बसलेला हिरवा पक्षी. तो कोणता पक्षी आहे? ग्रीन बीटर. कारण की तो बरेचदा दिसते. तो त्याला वेडा रागू म्हणतात मराठीत. वेडा राखू. हा. काय झालं रे? ग्रीन गेला काय? ए दादा सांग ना मला माहिती काय काय भेटलं आतापर्यंत. हं? इथं काय काय भेटलं लोकांना? आज आम्हाला हं? कोणते कोणते हे आहे त्याच्यात प्राणी? कोणते कोणते? ते बर्ड्स भेटतात आम्हाला. हं, लिटल कॉर्मोरंट, हं, रेड क्रेस्टेड पोचार्ड, हं, एशियन ओपन बिल स्टार, हं. स्लिंग डक. आणि याच्यामध्ये कोणते मासे? त्याच्यामध्ये रहू आणि घेतला हो का? बऱ्याच प्रकारचे मासे आहे. क्रोकोडाईल पण आहे. क्रोकोडाईल पण आहे. आज गर्दी नाही पण काही? पाऊस गर्दी नाही, कमी आहे. का बरं? बुधवार आहे म्हणून. आजला गर्दी राहतात पण कमी आहे गर्दी. हो का? नाही बुधवारी जंगल सफारी बंद असते ना म्हणून म्हटलं हे पण बंद आहे का? शनिवार रविवारला गर्दी असते जास्त. हो का? आणि आम्ही सगळेजण बोटिंगमध्ये आहे आणि खूप एन्जॉय करत आहे. आम्ही खूप एन्जॉय करत आहे, मज्जा येत आहे. आणि बोटिंग वगैरे केली ना तर आमचं आता अकोला ते लास्ट. याच्यात आपण चुकायला जाऊ ना पहिलं. आपण चुकायला ते बस खराब आहे, खराब झाली बेटा. तर अशा प्रकारे ताईंनो आमचा हा 2 दिवसाचा टूर होता चंद्रपूरचा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा ताईंनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.